उरण तालुक्यातील खोपटे येथे जाणाऱ्या जुन्या पुलाशेजारी नवीन पुलाची उभारणी करण्यात आली आहे। परंतु येथे शेजारी असणाऱ्या कॉन्टिनेंटलच्या गोदामात येणारी अवजड वाहने आणि नव्या जुन्या पुलावरून होणारी लहान वाहनांची रहदारी यात समन्वय नसल्याने या ठिकाणी तब्बल 8 अपघात झाले आहेत। नुकत्याच झालेल्या अपघातात महेश सोहन कांबळे आणि राणा सिंग यांना जबर दुखापत झाली असून त्यांचा मृत्यूबरोबर संघर्ष सुरू आहे। आज माननीय विवेक पाटील यांनी या ठिकाणी जाऊन येथील वाहतुकीच्या गोंधळाची पाहणी केली। त्यानंतर या ठिकाणी सिडकोचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री राठोड आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री डोंगरे आणि श्री राजन यांना पाचारण करण्यात आलं। त्यावेळी माननीय विवेक पाटील यांनी या ठिकाणी दुभाजक उभारल्यास आणि खोपट्याकडे जाण्यासाठी नवीन पूल आणि खोपट्याकडून येण्यासाठी जुना पूल वापरल्यास रहदारीला शिस्त लागेल आणि अपघाताचं प्रमाण आटोक्यात येईल अशी सूचना केली। त्या सूचनेचं उपस्थितांनी स्वागत केलं आणि पक्क्या स्वरूपाचा दुभाजक बांधून पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या दुभाजकाची सोय करण्यात येईल अशी ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। माननीय विवेक पाटील यांनी वाहतूक अधिकारी श्री जगताप यांच्याशी त्वरित चर्चा करून संबंधित वाहतुकीच्या नियोजनाची माहिती दिली। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी सांगितलंय की लवकरच रायगड जिल्हाधिकारी यांच्याशी आपण उरण तालुक्यातील रहदारीच्या समस्येसंदर्भात बैठक घेणार आहोत। यावेळी माननीय विवेक पाटील यांचे सोबत उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर पाटील, JNPTचे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, माकपचे रायगड जिल्हा अध्यक्ष संजय ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे आणि पंचायत समिती सदस्य जीवन म्हात्रे उपस्थित होते।